नमस्कार, मी कुणाल पाटील. तुम्ही बघत आहात नेमका मुद्दा काय. मित्रांनो, मी बोलतोय आज 15 डिसेंबर 2025 आहे आणि 3 दिवस हैदराबादला जाण्या येण्यात लिहिल्यामुळे मला नवीन काही करता आलं नव्हतं आणि तांत्रिकदृष्टी मी खूप लंगडा आहे. मला स्वतःला हे सगळं रेकॉर्डिंग करणं, अपलोड करणं, एडिट करणं हे प्रोसेस शक्य नाही आहे. त्यामुळे अनेकदाही कुठच्या कार्यक्रमाला गेलो की अडचण होते. पण 14ला काल रात्री पोचलो आणि आज मी व्हिडिओ बनवतोय. आणि आज मी व्हिडिओ बनवायच्या सगळ्या तयारीला आणि माहिती वगैरे म्हणजे विषय काढायला बसलो आणि पहिली बातमी जर कुठची आली असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या 29 महापालिकांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या आहेत. आणि त्या घोषित केल्यानंतर त्याच्या बातम्या येणं, त्यावर चर्चा होणं, कोणाची किती तयारी याबद्दल बातम्या, ब्रेकिंग न्यूज सगळं होणार आहे. पण माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी बातमी काय असेल तर परत एकदा शिवसेना उभाठा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची जी शिवसेना आहे तिने पुन्हा एकदा विधानसभेत झालेली जी चूक होती ती तशीच्या तशी चूक परत केलेली आहे. आणि हे मी का सांगतोय की 1 वर्षापूर्वीचे महाराष्ट्र विधानसभेचे निकाल तुमच्या डोळ्यासमोर आहेत, ज्याच्यावर आजसुद्धा उद्धव ठाकरे यांना रडगाणं गावं लागतंय की बाबांनो, विरोधी पक्ष नेता नेमा, आम्हाला काहीतरी करून विरोधी नेता द्या. या गयावया राज्याच्या सत्ताधारी पक्षाकडे, सत्ताधारी युतीकडे आणि विधानसभेच्या अध्यक्ष अक्षांकडे गयावया करायला लागतात. पण आपण कुठली चूक केली होती की ज्यामुळे आपल्याला विरोधी नेतेपद मिळावं इतक्यासुद्धा जागा मिळवता आल्या नाहीत? त्या न मिळण्यामागे आपली काय चूक झाली याचा विचारसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या मनाला 1 वर्ष उलटून गेलं तरी शिवलेला नाही. आणि महापालिका, प्रामुख्याने BMC म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक ही उभाटा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी अक्षरशः जीवन मरणाचा प्रश्न असतानासुद्धा आधीच्या चुका पुन्हा करू नयेत हा विचार त्यांच्या मनालाही शिवलेला नाही. आणि त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे किंवा त्यांची जी काही कोर टीम आहे, किचन कॅबिनेट आहे, त्यांना स्वतःचा विचारसुद्धा करता येईन असा झालाय. एक प्रकारे माध्यमातल्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज याच्या आधारावर उभाटा शिवसेना आपली धोरणं आणि भूमिका ठरवायला लागली आणि त्याचा हा दुष्परिणाम आहे. अन्यथा सगळ्यात पहिली गोष्ट विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर उभाटा शिवसेनेने कुठली केली असती तर ती म्हणजे विधानसभा निवडणुकीला जाण्यापूर्वी आपल्याकडून कुठलीही चूक झाली आणि यापुढे ती चूक होऊ नये की ज्या योगे आपल्या पदरी असा लज्जास्पद पराभव येतो या दृष्टीने हालचाली व्हायला पाहिजे होत्या. पण वर्ष उलटून गेलं आणि आज मी बोलतोय तेव्हा मुंबई महापालिका आणि राज्यातल्या सगळ्या महापालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. अर्थात राज्यातल्या सगळ्या महापालिका एका बाजूला आणि मुंबई महापालिका एका बाजूला. याचं कारण मुंबई महापालिकेचं जे आर्थिक बजेट आहे, अर्थसंकल्प आहे, तो दिल्ली राज्यापेक्षा जास्त आहे आणि त्याचबरोबर तो अनेक लहान राज्यांपेक्षाही जास्त असलेला अर्थसंकल्प मुंबई महापालिकेचा आहे. आणि शिवसेनेची खरी राजकीय वाटचाल ही मुंबई महापालिकेपासून झाली होती. अगदी पहिलं उद्दिष्ट म्हणजे मुंबईचा महापूर मिळवणं आणि तो करताना 1968 पासून 1971 पर्यंतचा कालावधी केला होता. हेमचंद्र गुप्ते हे 1971 मध्ये पहिल्यांदा यांना मुंबईचे महापौर झाले. शिवसेनेचा पहिला महापौर होता. हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की ज्यांच्या अस्तित्वाची आणि दखल घेण्याची सुरुवात मुंबई महापालिकेपासून झाली होती त्या मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरेंनी आपलं लक्ष केंद्रित केलं असेल तर ते योग्य आहे असा व्हिडिओ मी यापूर्वी केला होता, बॅक टू रूट्स. आणि म्हणून अनेकांनी टीका, त्यांच्या अगदी समर्थकांनी सुद्धा टीका केली की उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे किंवा ठाकरे ब्रँडचा जो नेता आहे हे लोक उर्वरित महाराष्ट्राकडे बघत नाहीत, फक्त मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही अशा कानपिचक्या देण्याचं सुद्धा काम उद्धव ठाकरे यांच्या समर्थक, पत्रकार, विश्लेषकांनी केलं होतं. पण मी उद्धव ठाकरे यांची पाठ थोपटली होती एवढ्यासाठी की आज उद्धव ठाकरे यांना वडिलांनी दिलेला जो वारसा होता तो टिकवण्यासाठी अटीतटीची लढाई आहे आणि ती लढाई मुंबई टिकवण्याची आहे, मुंबई उभाटा शिवसेनेकडे टिकवण्याची आहे. आणि मग यात पहिला मार्ग असा होता की विधानसभेत आपण अपयशी का झालो त्याचा शोध घ्यायचा आणि त्याची ती चूक पुन्हा होऊ द्यायची नाही. पण दुर्दैव असे की आज महापालिकेच्या सगळ्या महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि अशा वेळेला ज्या मुंबईकडे सगळं लक्ष केंद्रित केलं होतं त्याची सुद्धा योग्य आणि पुरेशी तयारी उद्धव ठाकरे करू शकलेले नाहीत, ठाकरे बंधू करू शकलेले नाहीत. आणि म्हणून आज निवडणुका आता बरोबर 1 महिना, आज मी बोलतोय 15 डिसेंबरला आणि 15 जानेवारीला मतदान आहे, 16 जानेवारीला मतमोजणी करून निकाल येणार आहेत. आणि अशा वेळेला दारात येऊन निवडणूक आहे ते उंबरठ्यावर उभी राहिले तरीही विधानसभेतली चूक सुधारण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरे किंवा उभाटा शिवसेना यांनी एकही पाऊल टाकलेलं नाही. आणि ती चूक अशी आहे की अजून सुद्धा आपण कुठले वॉर्ड लढवणार आहोत मुंबई महापालिकेमध्ये याची सुत्राम कल्पना खुद्द उद्धव ठाकरेंना नाहीये की त्यांच्या पक्षाला नाहीये किंवा त्याची कल्पना उद्धव ठाकरे यांच्यासोबत लढणारे जे कोणी मित्रपक्ष असतील किंवा भाऊबंध असतील त्यांना सुद्धा याची कल्पना नाहीये की उभाटा शिवसेना मुंबई महापालिकेतले कुठले वॉर्ड लढवणार आहे.
विधानसभेला नेमकी तीच गल्लत झालेली होती की सगळा वेळ मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाव ठरवा यामध्ये वाद घालवण्यात उद्धव ठाकरेंनी वेळ वाया घालवलेला होता. आणि अगदी उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात झाली, निवडणुकीच्या टाइम टेबलची घोषणा झाली, तरीही महाविकास आघाडीमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा, उभाटा शिवसेनेला किती जागा, काँग्रेसला किती जागा याचा अंतिम निर्णय होऊ शकलेला नव्हता. आणि तो उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत हा संघर्ष चालू राहिला. आणि उद्धव ठाकरे हे वाद घालत बसले होते ते मुख्यमंत्री पदाचं नाव आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा. आणि त्यामध्ये शेवटच्या काळातला जो मतदार संपर्क अभियान चालवायचं असतं त्यासाठीचा वेळ उभाटा शिवसेनेने वाया घालवला होता. आज सुद्धा बरोबर 1 महिन्यानी मतदान आहे. 31 दिवस मतदानाला आहेत आणि अजूनही वॉर्ड पातळीवर उभाटा शिवसेनेचा उमेदवार ठरलेला नाही. कुठल्या वॉर्डामध्ये उभाटा शिवसेनेचे उमेदवार उभे राहणार, कुठल्या वॉर्डामध्ये मनसेचे उमेदवार उभे राहणार, त्या दोघांची युती होणार का, आणि ती युती झाली तर काँग्रेस बरोबर राहणार का की काँग्रेस सगळ्या जागा स्वतंत्रपणे लढवणार. उभाटाचा उमेदवार हा मनसेला सोबत घेऊन लढणार आणि काँग्रेसच्या विरुद्ध लढणार. नेमकं काय आहे, निवडणुकीची रणनीती काय आहे याचा थांगपत्ता मागमूस सुद्धा उभाटा शिवसेनेकडे नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जी विधानसभेत चूक झाली आणि ज्याची भरमसाठ मोठी किंमत उभाटा शिवसेनेला मोजावी लागली आहे की आज साध्या विरोधी नेतेपदासाठी गयावया कराव्या लागतात. ज्यांचा दावा मुख्यमंत्री पदावर होता त्यांना आज विरोधी पक्ष नेतेपद मिळावं म्हणून गयावया कराव्या लागतात. आता BMC मध्ये महापूर आमचा ही भूमिका आहे, पण महापूर तुमचा असेल, मराठी असेल की ठाकरे ब्रँडचा असेल हे सगळं बाजूला ठेवा. तो महापूर निवडून आणण्यासाठी BMC मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत बहुमताचा आकडा आला पाहिजे. आणि तो आकडा बरोबर यायचा असेल, बहुमताचा असायला हवा असेल, तर मग मनसे आणि काँग्रेस यांना सोबत घेऊन लढणं योग्य आहे. कदाचित त्यामुळे तो बहुमताचा आकडा गाठता येईल, सगळ्यात मोठा पक्ष तरी होत आहे, आणि मग इतरांच्या मदतीनं महापौर पदावर दावा पण करता येईल. पण त्यासाठी आपण कुठे लढू शकतो, कुठे जिंकू शकतो, आणि मग त्यानुसार आपली रणनीती आखणं आवश्यक होतं. त्याऐवजी काँग्रेसला चुकारणा राज ठाकरेंना बरोबर ठेवायचं, हे सगळं करताना अजूनसुद्धा उभाटा शिवसेना, जो एक मुंबई महापालिकेतला कालपर्यंत विसर्जित होईपर्यंत सत्तेत बसलेला पक्ष होता, त्या पक्षासमोर आज अशी भयंकर अवस्था आहे की आपण मित्रपक्ष म्हणून काँग्रेसला सोबत घेणार का आणि मनसेसुद्धा आपल्याबरोबर राहणार का. यातला एक जाईल आणि दुसऱ्याला बरोबर घ्यायचं, याची कुठलीही स्पष्ट कल्पना उभाटा शिवसेनेच्या शक्यता असलेल्या उमेदवारांसमोर नाहीये. या बोर्डामध्ये मी महाविकास आघाडीचा असणार की फक्त उभाटाचा असणार की मनसे आणि उभाटाचा उमेदवार असणार, याची काहीही कल्पना उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य नगरसेवक उमेदवारांची त्यांच्यासमोर अजिबात कल्पना नाहीये. आणि त्यासाठी वेळ संपलेला आहे. मी आज बोलतोय तिथून अवघ्या 8 दिवसामध्ये म्हणजे 23 डिसेंबरला अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरून संपणार आहे, त्यानंतर अर्ज भरता येणार नाही. याचा अर्थ 15 ते 30, याचा अर्थ अवघे 15 दिवस उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपायला उरलेले आहे. त्या वेळामध्ये जागा वाटप करायचं, मित्रपक्षांच्या काय असतील ते लाडीगोडी करून किंवा समजूतदारपणे समन्वय साधून अवघ्या 15 दिवसांमध्ये आघाडी करायची, जागा वाटप करायचं, उमेदवार ठरवायचे आणि उमेदवारी अर्ज भरून पूर्ण करायचे. याच्यासाठी फक्त 15 दिवस उरलेले. 4-5 महिने होते मित्रांनो. 5 जुलैला वर्लीच्या डोममध्ये 2 ठाकरे बंधूंनी एकत्र यायचं ठरवलं होतं आणि तेव्हापासूनच काँग्रेसची चाचपणी करून ते बरोबर येणार किंवा नाही येणार हे करायला तुम्हाला जवळजवळ 4-5 महिने मिळाले होते. तिथून जे नाराजीचे सूर उमटत होते त्यानंतरही हालचाली वेगाने करायला पाहिजे होत्या. आणि आज म्हणजे कुठल्याही क्षणी जर उमेदवारी अर्ज भरायचे वेळापत्रक आणि मतदानाचे वेळापत्रक जाहीर होणार असेल तर या सगळ्या गोष्टी ऑक्टोबर अखेरीस पूर्ण व्हायला पाहिजे होत्या. अगदी स्पष्ट, काँग्रेसबरोबर नाही, फक्त 2 ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड जपण्यासाठी लढणार किंवा राज ठाकरे आणि काँग्रेस एकत्र घेऊन लढणार. प्रत्येकाच्या या जागा आहेत. 1 महिन्यापूर्वी 15 नोव्हेंबरपूर्वी या गोष्टी ठरल्या असत्या तर 1 महिना उघा शिवसेनेला आपल्या बालेकिल्ल्यामध्ये जे काही त्यांचे 100च्या आसपास वॉर्ड असतील जिथे सहजगत्या किंवा थोडी मेहनत घेऊन जिंकणं शक्य आहे, असे कमीत कमी 100 वॉर्ड उभा शिवसेनेचे आहेत. ते सगळे निवडून येतील असं नाही, पण त्यातले अर्धे निवडून आणण्याची क्षमता उभा शिवसेनेमध्ये आहे. पण त्यासाठी जी मेहनत महिनाभर 15 दिवस आधी बसून घेतली पाहिजे होती ती घेतली गेलेली नाहीये. काँग्रेसच्या दाढीला हात लावू, राज ठाकरेंच्या गणपतीला जाऊ, त्यांच्या वाढदिवसाला केक घेऊन जाऊ, यासाठी ही मुदत नव्हती, ही वेळ नव्हती. हे सगळं करायला महापालिका निवडणुका संपल्यानंतर पुढची 3 वर्ष होती. दुर्दैव असं आहे की या वेळ काढूपणामध्ये जो काही महत्त्वाचा कालावधी घालवला तो बरोबर विधानसभेसारखी चूक आहे. विधानसभेमध्ये ही चूक झाली होती. प्रचाराची काय ती मोहीम सुरू झाली तेव्हा उद्धव ठाकरे जिथे जाऊन भाषण करत होते त्यांना माहिती नव्हतं की त्या मतदान गणामध्ये त्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे, NCPचा शरद पवार गटाचा आहे की काँग्रेसचा.
आणि तो कोण आहे हे सुद्धा माहिती नसताना प्रचाराची भाषणं सुरू करावी लागली. ती चूक आहे. चूक मी समजावून सांगतोय. चूक कुठे झाली, पण ती दुरुस्त करायला तुम्हाला अख्खं वर्ष मिळालेलं होतं. बरं, त्यामध्ये बदल होत असतात परिस्थितीमध्ये. तर 5 जुलैनंतर आपला भाऊ आपल्यासोबत आलाय, मराठी अस्मितेसाठी लढायला, खांद्याला खांदा लावून उभा राहिलाय. त्यानंतर जुने घरगुती संबंध पुनरुज्जीवित झालेले. हे सगळं असताना मधला कमीत कमी 1-1.5 महिना या सगळ्या गोष्टीसाठी पुरेसा नव्हता, तर भरपूर होता. भरपूर वेळ होता, तो सगळा वाया घालवलाय. आणि आता ती जी कामं करायची होती, की एकदा फायनल युती करायची, ठरवायचं, टांगून नाही ठेवायचं, जागा वाटप करायचं, हे वॉर्ड तुमचे, हे वॉर्ड आमचे, हे वॉर्ड मनसेचे, हे वॉर्ड काँग्रेसचे, केवढा मोठा परिणाम साधता आला असता. आणि आज तर मी बोललो की अनेकांना राग येईल, अगदी उभाठा समर्थकांना त्याचा प्रचंड राग येईल, कदाचित राज ठाकरे समर्थकांना राग येईल. पण मित्रांनो, हा व्हिडिओ 16 जानेवारीला महत्त्वाचा ठरेल, कारण त्या दिवशी मतमोजणी करून निकाल देणार आहे. आणि मग असं वाटतं की काँग्रेस असो, मनसे असो किंवा उभाठा असो, यांना निवडणूक जिंकण्याची इच्छा नाही आहे. त्यांना राहुल गांधींच्या अजेंडावर काम करायचंय की निवडणुका हरू, काही बिघडत नाही असं दिसतंय. समोरची महायुतीची तयारी पहिल्यापासून जोरात चालली आहे. भले उलटसुलट धुसफूस दिसत असेल, पण युती म्हणून लढणार हे ते ठामपणे सांगतायत. अशा वेळेला ते जिंकणार हे चित्र तयार होतं. आणि ते चित्र तयार झाल्यानंतर असं वाटतं की महाविकास आघाडी असो, मनसे असो, उभाठा असो, यांनी मनोमन एक निर्णय घेतलेला आहे की आपल्याला निवडणुका जिंकायच्या नाहीत. ते जिंकणार आहेत, जिंकू देत. आपण वोट चोरीचा नंतर कांगावा करता येईल याची तयारी करायची. आपण निवडणुका हरायच्या आणि मग सांगायचं EVM हॅक केलेली होती, वोट चोरी झालेली आहे, मतदान यादीत गडबडी होत्या, निवडणूक आयोग आणि भाजप यांचं संगनमते मिलीभगत आहे. तुम्ही तयारी निवडणुका लढण्यासाठी करत नाही आहात, तर वोट चोरीचा आपला अजेंडा निकालानंतर राबवण्यासाठी तुम्ही लागलाय की काय कळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की विधानसभेच्या वेळेला जी घोडचूक केली ती तशीच्या तशी तुम्ही परत करत आहात. याचा अर्थ तुम्हाला निवडणुका लढण्याची किंवा जिंकण्याची इच्छा सुद्धा राहिलेली नाही. बस नंतर आरोप करता यावा आणि आरोप करण्यासाठी पळवाट राहावी म्हणून निवडणूक लढवल्याचा एक देखावा निर्माण करायचा. यासाठीच 2 ठाकरे बंधू आणि काँग्रेस यांची महाआघाडी आहे का? बघू. आणखी 1 महिन्याने 16 जानेवारीला याचं उत्तर मिळेल. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा.